आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्री फडणवीसांची स्थगिती। उमेदवारी देताना पक्षाच्या अनेक निष्ठावंतांवरती अन्याय झाल्याची भावना। बैठक घेऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार। सांगलीत भाजपमध्ये उमेदवारी देण्यावरून नवा आणि जुना वाद उफाळला। काँग्रेसमधून आयात जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील गटाला किती जागा द्याव्यात यावरून चर्चा रंगली। मुख्यमंत्र्यांची बैठकीनंतर सांगली भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत। सांगलीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विष्णू मानेंनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराची सुरुवात केली आहे। अजित पवारांचे राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार की आघाडी करणार याची वाट न पाहता विष्णू मानेंची प्रचाराला सुरुवात। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम कडून 4 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। माजी नगरसेवकासह 3 सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी। मालेगावमध्ये महापालिका निवडणुकीत मनसे मवियासोबत लढणार। शरद पवारांचे राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि माकप यांची संयुक्त बैठक। लवकरच आघाडीची अधिकृत घोषणा आणि उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समाधानकारक जागा वाटप न झाल्यास भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटण्याची शक्यता। सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या लक्षात घेता निवडणुकीमध्ये बंडखोरीचा धोका टाळण्यासाठी पक्षाकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्याबाबत गुप्तता पाळली जाते। अमरावतीमध्ये शिवसेना भाजपची युतीचा आज फैसला। भाजपला शिवसेनेनं दिलाय 20 ते 25 जागांचा प्रस्ताव, तर यावरती भाजप काय निर्णय घेईल याकडे लक्ष। आज मुख्यमंत्री फडणवीस हे अमरावतीत असल्यानं युतीवरती शिक्कामोर्तब होऊ शकतो। अकोला महानगरपालिकेतील महायुतीतील तिन्ही पक्षांचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। भाजपला 55, शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 10 जागा मिळण्याची शक्यता। तर आज किंवा उद्या अकोल्यातील अंतिम जागा वाटप जाहीर होणार। जालन्यात 100% युती होईल, आज घोषणा होणार। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा दावा। तर युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची रावसाहेब दानवेंची माहिती। परभणी महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती आज फायनल होणार। शिवसेनेकडून भाजपला 32 जागांचा प्रस्ताव। आज दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्रित बसून जागा वाटपाचा तिढा सोडवणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांच्या निवासस्थानी पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। शिरसाटांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, संजय केनेकर बैठकीला उपस्थित। तर युतीची ही 8वी बैठकही निष्फळ झाल्याची माहिती। 1 लाख रुपये द्या आणि फॉर्म भरून द्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वकिलांच्या घराबाहेर पोस्टर। महापालिका निवडणूक लढण्यासाठी लागणारा 21 पानांचा अर्ज भरावा लागतोय। परभणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेत्यांच्या मुलांचे पक्षप्रवेश। काँग्रेस नेते माजी खासदार तुकाराम रेगे यांचे पुत्र दत्ताराव रेगे भाजपमध्ये, तर भाजप नेते विजय वरपुडकर यांचे चिरंजीव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत।